अप्लायन्सेस ठेवा ज्यामुळे जास्तीत जास्त तुमचं मार्केटिंग, प्रोडक्शन किंवा प्रमोशन ह्या तिन्ही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाईल. आणि तुम्ही प्रॉपर एक माणूस हायर केला किंवा कन्सल्टंट ठेवला तर तुम्ही जो बिझनेस ऍक्च्युअल तुमचं जे मेन एम आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता. मग त्याच्यात मला लॉस होणार आहे का, मला प्रॉफिट होणार आहे का, मला किती हातात पैसे राहणार आहेत किंवा क्लायंटचे कसे पैसे वाचणार आहेत, हे तुम्ही टॅक्सेशन पार्टमध्ये करत असता. कन्सल्टंटनी त्यांना सांगितलंच नव्हतं की तुम्हाला कॅपिटल गेन्स येईल, तुम्हाला ह्याच्यावरती टॅक्स भरायला लागेल, मग तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे, मध्ये किती रक्कम येते आणि आपण किती कुठल्या गोष्टीवर स्पेंड करतोय किंवा खर्च करतोय, त्याचं सगळं अकाउंटिंग मेंटेन करणं हे व्यवसायाचा पहिला मूलभूत पाया असं म्हणता येईल. नमस्कार, MLA टॉक शो मध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. आज आता मार्च जवळ आला आहे आणि त्याच्या अनुषंगाने टॅक्सेशन आणि फायनान्शियल प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आजचे गेस्ट बोलवले आहेत जे ज्यांना 10 ते 12 वर्ष ह्या टॅक्सेशनमध्ये, फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये अनुभव आहे अशा अनुराधा परांजपे. तन्वी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये ह्या काम करतात. आणि अनुराधा मॅम, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या MLA टॉक शो मध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू. मलाही खूप बरं वाटतंय येऊन की थोडंसं लोकांपर्यंत नॉलेज पोहोचवायचा प्रयत्न करणार आहे मी. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. थँक्यू. सो आता आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया. अकाउंटिंग आणि टॅक्सेशन सर्व्हिसेस ह्यामध्ये करिअर करावं अशी तुम्हाला कुठून प्रेरणा मिळाली? प्रेरणा असं नाही म्हणता येणार. मी मॅटर्निटी ब्रेकवर होते. त्याच्यानंतर माझे मिस्टर CA आहेत आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मी मदत करत होते त्यांना मॅटर्निटी ब्रेकवर असताना. आणि मग जसं मी त्यांना मदत करायला लागले, छोटी छोटी कामं करायला लागले त्यांच्या ऑफिसमध्ये, त्याच्यानंतर मग टॅक्सेशन आणि अकाउंटिंग आणि हा पार्ट आवडायला लागला. मग जसं आवड निर्माण व्हायला लागली तसं मुलगी लहान होती म्हणून आता थोडा वेळ काम करायचं, 1 तासभर 2 तास किंवा असं. आणि मग जसं तिच्या रिस्पॉन्सिबिलिटीज मधनं बाहेर पडायला लागले मग मी फुल फ्लेज टॅली शिकले, मग ERP सिस्टम शिकले, बाकी सगळ्या गोष्टी ज्यांचं सेमिनार्स अटेंड करून ज्या गरजेच्या होत्या त्या शिकून घेऊन मग मी त्यांना फुल फ्लेज आता ऑफिसमध्ये जॉईन केलं होतं. त्याच्यानंतर मग मी स्वतःचं तन्वी फायनान्शियल सर्व्हिसेस नावाने प्रोप्रायटरशिप चालू केली आज. त्याच्यामुळे मग दोन्ही पार्ट सांभाळतात, त्यांनाही मदत करता येते आणि मी माझं स्वतःचं पण करू शकतो. ओके. खूप छान सुरुवात झाली आहे तुमची. येस, थँक्यू. तर टॅक्सेशनमध्ये बरेच बदल घडत असतात, तर या बदलांचं अपडेट तुम्ही कसं ठेवता? टॅक्सेशनमध्ये तसं म्हटलं ना तर दरवर्षी फायनान्स ऍक्ट जेव्हा येतो, दरवर्षी जेव्हा बजेट येतं त्याच्यानंतर बरेच अमेंडमेंट्स येतात, बरेच चेंजेस होत असतात. आता मेजर चेंज असं झालं की सर्व्हिस टॅक्स आणि व्हॅट जाऊन GST आलेलं आहे. तर हे चेंजेस जेव्हा येतात, जेव्हा अमेंडमेंट येतात तेव्हा त्याच्यानंतर सुद्धा जसं CA सेमिनार्स वेबिनार्स अटेंड करणं गरजेचं असतं, त्यांना अपडेटेड राहणं गरजेचं असतं. लाईकवाईज आम्ही पण जे टॅक्स कन्सल्टंट आहोत ते सगळे आम्ही सेमिनार्स अटेंड करतो, काही ठिकाणी बुक्स रेफर करतो किंवा अमेंडमेंट जे येतात त्या बिझनेस मॅगझिन्स असतात त्याच्यातनं आम्हाला इनपुट्स मिळतात. आणि बऱ्याचदा तर सेमिनार अटेंड करून आम्हाला अपडेट राहायलाच लागतं, कारण फायनान्सेसची गोष्ट आहे, तिथे आम्ही कमी पडून चालणार नाहीये. आणि लोकांना फायनान्सेस जसं हेल्थचं हे असतं की आपली हेल्थ चांगली झाली पाहिजे, सेम लाईकवाईज आम्ही त्यांच्या फायनान्सेसची काळजी घेण्यासाठी पण स्वतःलाही अपडेट ठेवतो. तर छान सांगताय माहिती. तर व्यवसायामध्ये ट्रान्झॅक्शन्स मेंटेन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपण घरातही बघतो की आपले आई किंवा आपले वडील हे त्यांचं इन्कम किती, मग ते किती खर्च करतात, मग ह्या महिन्यात आपल्याला जास्तीचा खर्च आहे, मग आपण थोडंसं काहीतरी कुठेतरी कटशॉट केलं पाहिजे, हे जसं ते मेंटेन करतात. बिझनेसमध्ये पण आपल्याला अकाउंटिंग एंट्रीज आणि त्याचं एक प्रॉपर पद्धतीने चॅनलिंग करून त्यांनी ते मेंटेन केलं पाहिजे. कारण काय होतं, काही वेळा छोटे स्मॉल स्केलवरचे जे लोक असतात ते कॅशमधले खर्च, काही छोट्या छोट्या एक्सपेन्सेस बुक करत नाहीत आणि मग सेल तर दिसतो, अरे पण मग हातात पैसे का राहत नाही, प्रॉफिट का दिसत नाही, आपला सेल होतोय तर ह्या एक्सपेन्सेसमुळे तो प्रॉफिट हॅम्पर होत असतो. आणि मग जर तुम्ही अगदी मी असं नाही म्हणत की टॅलीमध्ये एंट्री करा, टॅली सॉफ्टवेअर विकत घ्या तेवढ्यासाठी, पण ॲटलिस्ट एक्सेलमध्ये तरी त्यांनी कुठेतरी ह्या गोष्टी मेंटेन केल्या पाहिजे. छोटे छोटे खर्च, अगदी तुम्ही 5 रुपयाची वस्तू आणली तरी ते अकाउंट फॉर झाली पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की तुमचा प्रॉफिट किती होतोय.
त्याच्यामुळे अकाउंटिंगचं बिझनेसमध्ये खूप जास्त महत्व आहे असं मी म्हणेन, कारण तो पाया असतो, त्याच्यावर तुमचा पुढचा बिझनेस डेव्हलप होणार असतो आणि तुमचे फायनान्सेस डेव्हलप होणार असतात. बरोबर. आपल्या बिझनेसमध्ये किती रक्कम येते आणि आपण किती कुठल्या गोष्टीवर स्पेंड करतोय किंवा खर्च करतोय, त्याचं सगळं अकाउंटिंग मेंटेन करणं हे व्यवसायाचा पहिला मूलभूत पाया असं म्हणता येईल. तर जे लोक नव्याने व्यवसाय चालू करतायत किंवा नव्याने बिझनेस चालू करतायत त्यांना फायनान्शियल कंप्लायन्सेस आणि टॅक्सेस बद्दल तुम्ही काय सांगाल? फायनान्शियल कंप्लायन्सेस खूप पर्टिक्युलरली पाळत जा, कारण त्याच्यावरती तुमचा बिझनेस अवलंबून आहे. जे लोक नवीन स्टार्टअपमध्ये आहेत त्यांनी कंप्लायन्स जेवढे कमी ठेवते, तुम्ही पहिल्यांदाच तुमच्या बिझनेसचा अंदाज घ्या की तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये किती ग्रोथ आहे, आणि जर का ग्रोथ चांगली असेल तर तुम्ही डायरेक्टली प्रायव्हेट लिमिटेड करून ते कंप्लायन्सेस फॉलो करू शकता. पण जर तुम्हाला अंदाज नसेल येत की तुमचा बिझनेस किती ग्रो होणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही स्टेप बाय स्टेप जा. आधी प्रोप्रायटरशिपवर जा, मग प्रायव्हेट पार्टनरशिप करा, मग प्रायव्हेट लिमिटेडवर जा. टॅक्सेशनचा पार्ट करताना तुम्हाला बऱ्याच ठिकाणी जीएसटी पेमेंट आहे, टीडीएसचे पेमेंट आहे, किंवा तुम्हाला काही ठिकाणी असं होतं ना की तुम्हाला माहिती नसतं की मी काय करू याच्यात, तर कन्सल्टेशनसाठी जा तुम्ही. आणि जेवढं कंप्लायंट राहाल, जेवढं फायनान्सेसमध्ये तुम्ही नोटीस येणार नाही याची काळजी घ्याल, तेवढं तुमचं बिझनेस ग्रो होणार आहे. कारण तुम्ही इंटरेस्टच्यामुळे जास्त जे काही गव्हर्नमेंटला चार्जेस देणार आहात ते कमी होतील तुमचे. त्यामुळे टॅक्सेशन आणि फायनान्शियल कंप्लायन्सेसचा पार्ट खूप पर्टिक्युलरली डोळ्यात तेल घालून त्याच्याकडे लक्ष द्या आणि ते फॉलो करा, असं मी नवीन जे काही बिझनेस ओनर्स आहेत त्यांना नक्की सांगेन. त्याच्यासाठी कन्सल्टंट इज अ मस्ट. जसं आपण आता तर कोविड नंतर तर आपण घरगुती औषधं शक्यतो घेत नाही, आपण डॉक्टरांकडे जातो, कन्सल्ट करतो. सेम आहे, जसं तुम्ही हेल्थच्या दृष्टीने बघता तसंही फायनान्सेसला पण गरज असते. सो कन्सल्टंट इज अ मस्ट. तुम्ही सीए कडे जा ना तर टॅक्स कन्सल्टंटकडे जा, पण ते आवश्यक आहे. जर नवीन व्यवसाय चालू करत असाल तर पहिले कन्सल्टेशन घ्या आणि त्यानंतर तुम्ही पहिले प्रोप्रायटरशिप पासून चालू करा. कमीत कमी कंप्लायन्सेस ठेवा, ज्यामुळे जास्तीत जास्त तुमचं मार्केटिंग, प्रोडक्शन किंवा प्रमोशन ह्या तिन्ही गोष्टीकडे तुमचं लक्ष जाईल आणि जास्तीत जास्त इन्कम जनरेट होऊ शकेल. जर तुम्ही ह्या कंप्लायन्सेस मध्येच अडकून राहिलात की हे द्यायचंय मला, मंथ एंड आलाय, जीएसटी भरायचंय माझा, हे भरायचंय, सो ह्या गोष्टीमुळे काय होईल की तुमचं ऑटोमॅटिकली इकडचं लक्ष कमी होऊन जाईल. सो सुरुवात जर तुम्ही करत असाल तर पहिल्यांदा कन्सल्टेशन घेऊन त्या पुढे सुरुवात करू शकता. नक्कीच. मी थोडंसं अजून एक ह्याच्यात सांगू शकेन की काही वेळा असं होतं ना की आपला नवीन बिझनेस आहे, कशाला आपण अकाउंटिंग व्यवस्थित मेंटेन करायचं किंवा कशाला आपण अकाउंटंट ठेवायचा, पण त्या गोष्टीमुळे ना तुमचं जे काही तुमचा वर्कलोड आहे हा डिस्ट्रीब्यूट होतो. तुम्ही तुमच्या मेन बिझनेसवरती लक्ष देऊ शकता. ह्या गोष्टींना जर तुम्ही प्रॉपर एक माणूस तयार केला किंवा कन्सल्टंट ठेवला तर तुम्ही जो बिझनेस ऍक्च्युअल तुमचं जे मेन एम आहे त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू शकता. त्यामुळे हे तर खूप गरजेचं आहे. मी अजून एक गोष्ट ऍड करू शकते की लहान व्यावसायिक आहेत त्यांना असं वाटतं की आपण इन्व्हेस्टमेंट कशाला करायची प्रॉपर अकाउंटिंगसाठी, तर आपण असं करू शकतो की फ्रीलान्सिंग अकाउंटिंग किंवा महिन्यातून 1-2 दिवस आपण त्यांच्याकडे जाऊन करून ते सगळ्या अकाउंटिंग मेंटेन करू शकतो. हो, नक्की असं करू शकतात ते, कारण त्यावेळी पूर्ण वेळ फुल टाइम एखादा एम्प्लॉय घेण्याची गरज नसते. मग तुम्ही आर्ली बेसिसवर सुद्धा घेऊ शकता किंवा आउटसोर्स करू शकता, तेही करताय. सो आपल्याकडे बरेच पर्याय उपलब्ध आहेत, तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. लहान व्यावसायिकांसाठी त्यांचे टॅक्स आणि फायनान्शियल मॅनेज करताना काय काय चॅलेंजेस येऊ शकतात? लहान व्यावसायिकांना मेन प्रॉब्लेम असा येतो की त्यांना जे काही ते सेल करतात तर मोठ्या वेंडर्सकडनं त्यांना पेमेंट्स वेळेवर येत नाहीत, आणि मग ते पेमेंट्स वेळेवर येत नाहीत की तुमची फायनान्शियल सायकल बिघडते, रोलिंग होत नाही तुमच्या बिझनेसमध्ये. कारण तुम्हालाही पुढे पैसे द्यायचे असतात, तुमच्या एम्प्लॉईजला आहेत, लेबरर्सला आहेत, तुम्ही रॉ मटेरियल प्रोक्युअर केलं असेल तर तुम्हाला रॉ मटेरियलचे पैसे द्यायचे. तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप काय पद्धतीने तुमच्याकडे पैसे येणार आहेत, तुम्हाला कुठल्या स्लॉटमध्ये तुम्हाला जास्त पैसे येणार आहेत हे बघा. त्यातला काही पोर्शन बाजूला काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते जेव्हा तुमच्याकडे ऍक्च्युअल फंड्स येणार नाहीत तेव्हा ते तुम्ही उपयोगी आणू शकता. आणि सेकंड थिंग, MSME रजिस्ट्रेशन आता मॅन्डेटरी केले आहेत, तर ते तुम्ही घ्या, जेणेकरून मोठे जे वेंडर्स आहेत जे तुमच्याकडनं माल प्रोक्युअर करतात, सेल तुमच्याकडनं परचेस करतात, त्यांना हे मॅन्डेटरी राहतं की तुम्हाला ठराविक लिमिटमध्ये यांना पैसे द्यायचेच आहेत. एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन गव्हर्नमेंटने आता नवीन आणलेली आहे की MSMEचं रजिस्ट्रेशन घ्या, आणि खूप बेनिफिशियल आहे ते. त्यामुळे
छोट्या स्केलवर जे लोक काम करतात त्यांना टॅक्सेशनमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. फायनान्सेसही रोलिंगमध्ये राहतील आणि ते गरजेचं आहे. सो स्लॉट बाय स्लॉट तुम्ही स्टेप बाय स्टेप करा की मला आता पैसे येणार आहेत, मग मला महिनाभराने लागतात, तुम्ही थोडेसे इन्व्हेस्ट करतो कुठेतरी किंवा बाजूला काढून ठेव आणि त्याने तुमचे फायनान्सेस मॅनेज होऊ शकतात. बरोबर. सो इमर्जन्सी फंड हा एक प्रकार असतो. इमर्जन्सी फंड जेवढा तुमच्याकडे पैसा येतो किंवा जेवढा इन्कम येतो त्यातनं काहीतरी मिनिमम कॉस्ट तुम्ही इमर्जन्सी फंड म्हणून परत इन्व्हेस्ट करू शकता. प्रमोशनसाठी एक वेगळा फंड असतो आणि प्लस अकाउंटिंगसाठी किंवा अकाउंटिंगसाठी म्हणता येणार नाही, अकाउंटिंगसाठी असं नाही, पण तुम्हाला पुढे जेव्हा तुम्हाला एक्सपांडिंगसाठी म्हणा किंवा तुम्हाला पुढे द्यायचे पैसे ज्यांच्याकडनं तुम्ही प्रोक्युअर केले आहेत, एम्प्लॉईज आहेत त्याच्यासाठी, लेबरर्ससाठी, तर ते एक छोटा इमर्जन्सी फंड बाजूला काढलेला असला कधीही चांगला. आता कोविडच्या काळात तर बऱ्याच जणांना हा अनुभव आला असेल. इमर्जन्सी फंड ज्यांनी ठेवले होते त्यांना त्यांचा बिझनेस व्यवस्थित सर्व्हाइव्ह झालेले होते. सो ते उदाहरण डोळ्यापुढे ठेवून इमर्जन्सी फंड इज अ मस्ट. सो मॅम मला पुढचा प्रश्न घ्यायचा आहे की टॅक्सेशन आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यामध्ये काम करताना तुम्हाला कशामध्ये जास्त मजा येते? टॅक्सेशन मध्ये जास्त मजा येते, कारण फायनान्शियल कन्सल्टन्सी हे कसं आहे की वरवर आहे. टॅक्सेशन मध्ये तुम्ही परमिटेशन कॉम्बिनेशन करत असता की मी अशी एंट्री केली किंवा मी ह्या क्लायंटला असं जर सल्ला दिला तर ते त्याचा इफेक्ट काय होतो, मग त्याच्यात मला लॉस होणार आहे का, मला प्रॉफिट होणार आहे का, मला किती हातात पैसे राहणार आहेत किंवा क्लायंटचे कसे पैसे वाचणार आहेत, हे तुम्ही टॅक्सेशन पार्टमध्ये करत असता. त्याच्यामुळे टॅक्सेशनमध्ये कायम मला तरी करताना ते खूप छान वाटतं की काहीतरी आपल्याकडनं आपण मदत करतोय की तुमचा बिझनेस ग्रो होण्यासाठी, आणि त्यामुळे मी जास्त टॅक्सेशन प्रेफर करते. खूप छान, खूप छान. सो मला पुढचा प्रश्न असा घ्यायचा आहे की एखादी घटना अशी सांगा की ज्यामध्ये तुम्ही पूर्ण तुमचं नॉलेज पणाला लावलंय आणि त्यामधून एक वेगळा इम्पॅक्ट क्रिएट झालाय. नक्कीच सांगेन. आत्ताच रिसेंटली आम्ही एका क्लायंटसाठी आम्ही आत्ताच जीएसटी रिफंड ऍप्लिकेशन केलं, ज्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स होते. आता जसं आपण म्हणतो जीएसटी मध्ये 2B वरनं सगळं आपण डेटा पुल करत असतो. 2B इज व्हॉट की परचेस साईड काय आहे तुमची आणि त्याच्यावरनं तुमचा रिफंड ठरत असतो. तर आधीच्या कन्सल्टंटनी जे काही केलं होतं त्याच्यात त्यांनी बरेच चुका केल्या होत्या. 2B फॉलो केला गेला नव्हता. अकाउंटिंग एंट्रीज मध्ये पण चुका होत्या. ते सगळं रेक्टिफाय करत करत मग काय करता येईल काय नाही हे बघून कुठे त्यांनी चूक केली आहे ती रेक्टिफाय करून आम्ही जवळपास इयर 21-22 साठी त्यांचा ऑलमोस्ट 25 लाखचं रिफंड आता मी अप्रूव्ह करून घेतलंय. ऍप्लिकेशन झालेलं आहे, त्याचा रिफंड जमा पण झाला. सेम वे 22-23 साठी पण ऑलमोस्ट 40 लाख पर्यंतचं आता आम्ही रिफंड ऍप्लिकेशन केलेलं आहे की जे बहुतेक तर सगळ्याच्या सगळं अप्रुव्हल येईल त्याचं असं आता आम्हाला वाटतं. आणि अजून सुद्धा बऱ्याच अकाउंटिंग मध्ये प्रॉब्लेम्स येतात आणि काही वेळा असं होतं ना की प्रॉपर मेथड्स माहीत नसतात किंवा कन्सल्टंट जो असतो त्यांनी प्रॉपर सांगितलं नसतं, तर ते तर भरपूर चालू असतं. आणि सॅलरीड लोकांसाठी करताना तर भरपूरच आम्हाला म्हणजे दरवर्षी बघायला मिळतं हे की त्यांना कोणीतरी काहीतरी सांगतं किंवा गुगल बाबा की जय, त्याच्यामुळे गुगलवरनं ते काहीतरी स्वतःचे फंडास असतात आणि मग नोटिसेस येतात. मग त्या नोटीस आता अजून एक सांगता येऊ शकेल की एक क्लायंट आहेत, सॅलरीड आहेत, नॉन रेसिडेंट आहेत आणि त्यांच्याकडे त्यांनी त्यांचा फ्लॅट जो होता तो सेल केला आणि नवीन फ्लॅट परचेस केला. सो हे करताना त्यांच्या कन्सल्टंटनी त्यांना सांगितलंच नव्हतं की तुम्हाला कॅपिटल गेन्स येईल, तुम्हाला ह्याच्यावरती टॅक्स भरायला लागेल, मग तुम्ही कुठे इन्व्हेस्ट केली पाहिजे. आणि आता ते फ्लॅट घेऊन सुद्धा ऑलमोस्ट 7 ते 8 वर्ष झालीत आणि आता त्यांना नोटीस आली की तुम्ही त्यावेळी भरलं नव्हतं. मग ते रेक्टिफिकेशन सगळं ऍप्लिकेशन देऊन आम्ही त्यांचं सगळं प्रोसेस क्लिअर केली आणि त्यांना आता काहीच लायबिलिटी नाहीये की त्यावेळी त्यांच्या टॅक्स कन्सल्टंटनी ते रिटर्न वेळेवर भरलं असतं किंवा नीट भरलं असतं तर हा प्रॉब्लेम नसता आला. सो मॅम मार्च येत आहे तर तुम्ही काय सांगाल? मार्च मध्ये तर बऱ्याच जणांना कंपनीज मध्ये जे लोक सॅलरीड आहेत ना त्यांना तर कंपनी विचारतेच की तुमचे इन्व्हेस्टमेंट सांगा, पण सॅलरीवाले ह्याच्याकडे दुर्लक्ष करतात खरं सांगायचं तर. आणि मग नंतर म्हणतात आमचा TDS खूप कट केला असं होतं. पण तुम्ही जर वेळेवर इन्व्हेस्टमेंट केल्या सॅलरीड लोकांनी तर त्याच्यातनं त्यांना टॅक्स TDS त्या ह्याच्यात कमी बसेल, कारण शेवटचे 3 महिने जे असतात जॅन, फेब आणि मार्च याच्यात बऱ्याचशा सॅलरीड लोकांचा TDS एक्स्ट्रा कट होतो का तर त्यांच्या इन्व्हेस्टमेंट नसतात. गव्हर्नमेंटने जर स्कीम्स आपल्याला अवेलेबल करून दिल्यात की तुम्हाला 80Cची 1,50,000ची लिमिट आहे, NPSची 50,000ची लिमिट आहे किंवा मेडिक्लेम आहे,
त्याच्यात इन्व्हेस्ट करा, त्याच्यामुळे तुम्हाला टॅक्स बेनिफिट होईल, टॅक्स लायबिलिटी कमी होईल, तर त्या लिमिट्सचा पुरेपूर वापर करा. आणि मग मी तर असं म्हणेन की तुम्ही डे 1 पासून, म्हणजे आता हे वर्ष तर संपत आलंय तरी तुम्ही अजूनही करू शकता मार्च एंड पर्यंत. आणि पुढच्या वर्षीसाठी तुम्ही प्रोएक्टिव्हली ह्या सगळ्या गोष्टी करा, जेणेकरून सॅलरी लोकांना टॅक्स लायबिलिटीज बऱ्यापैकी कमी होतील. आणि बिझनेस ज्यांचे आहेत त्यांच्यासाठी असं म्हणेन की तुमचे सगळे रिटर्न्स वेळेवर गेलेत का नाही, तुम्ही TDS रिटर्न्स केलेत का, तुमचे GSTचे रिटर्न्स क्लिअर आहेत ना, किंवा तुमचं प्रोफेशन टॅक्स भरायचा असतो आता फेब्रुवारी एंड मार्चमध्ये, ते व्यवस्थित झाले नाही. कारण ह्या सगळ्या गोष्टींना ॲडबॅक होतात. जर ते वेळेवर कंप्लायन्स झाले नसतील तर तुम्हाला त्याचा बेनिफिट, म्हणजे बिझनेस ओनर्सना बेनिफिट मिळत नाही आणि मग ते तुमच्या प्रॉफिटमध्ये ॲड होतात. सो त्याचा टॅक्सशी रिलेटेड आहे सगळं आणि मग तुम्हाला टॅक्स लायबिलिटी जास्त आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करा, मार्च एंड येण्याच्या आधीच करा. नंतर करून उपयोग नाही त्याचा, कारण नंतर तुम्हाला तेवढा बेनिफिट मिळत नाही. त्यामुळे सॅलरीड आणि बिझनेसमन दोघांनीही मार्च एंड पर्यंत फायदा घ्या आणि टॅक्स लायबिलिटी कमी करण्याचा प्रयत्न करा. तर ह्याची सुरुवात तुम्हाला पहिले अकाउंटिंग पासून करावं लागेल की पूर्ण अकाउंटिंग करून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला किती बेनिफिट होतोय, त्याच्यामध्ये बेनिफिटमध्ये तुम्हाला खर्च जमा किंवा इन्व्हेस्टमेंट हे सगळं तुम्हाला मार्च एंडच्या आधी सगळं करावं लागेल. मार्चच्या शेवटच्या दिवशी पण नाही चालणार, त्याच्या आधी चालू करावं लागेल. आणि पुढच्या वर्षीची फायनान्शियल प्लॅनिंग डे 1 पासून चालू करा. खूप सुंदर असा हा विषय झालाय आपला आणि खूप व्हॅल्युएबल नॉलेज तुम्ही शेअर केले. तसं बघितलं तर हा थोडासा रटाळ विषय, कारण कंटाळवाणा विषय काय तर आता ते प्रत्येक गोष्ट अकाउंटिंग मेंटेन करा, टॅक्स कन्सल्टेशनला भेटा आणि त्यापेक्षा जास्त खिशातून परत आपण टॅक्स भरा, हे लोकांना असं निरस करणारा विषय आहे. नक्कीच. पण तुम्ही खूप छान व्हॅल्यू लोकांच्या जीवनामध्ये ऍड केली आहे. तर हा कंटाळवाण्या म्हणजे थोड्याशा रटाळ विषयातून आपण थोडंसं रॅपिड फायर राऊंड कडे जाऊया, चालेल, ज्यामधून लोकांना थोडंसं मजा येईल. तर व्यवसायाचा खर्च म्हणून कोणती अशी विचित्र एंट्री तुम्हाला दिसली आहे? हो, बऱ्याच दिसतात. ऑफिसमध्ये कर्टन्स, म्हणजे घरात कर्टन्स घेतलेले असतात किंवा काहीतरी फर्निचर घेतलं असतं, एखादं डेस्क घेतलेलं असतं, पण ते बिझनेसमध्ये दाखवतात. किंवा आता भिशी आहे, बरेच लोक भिशी लावतात, तोही खर्च बिझनेस म्हणून दाखवतात. किंवा अगदी फार काय एखादं गार्मेंट शॉपमध्ये शॉपिंग केले की आम्हाला एंट्री दिसतात बँकेमध्ये की अरे हे का इथे आलं, मग ते म्हणतात नाही दाखवून टाका ना, आम्ही आमच्या एम्प्लॉईजना सगळ्यांना दिलं असं म्हणून दाखवून टाका. किंवा रिफ्रेशमेंटचे बिल्स तर भरपूर असतात, पर्सनल खर्च असतो तो बऱ्याच वेळा लक्षात येतं, पण मग नाही आम्ही ऑफिसमधल्या एम्प्लॉईजना पार्टी दिली किंवा असं. काही एका लिमिट पर्यंत या गोष्टी करू शकतो आपण, पण खूप जर व्हायला लागलं तर ते टॅक्स कन्सल्टंटला आणि CAलाही अवघड असतं ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं. आणि जेव्हा तुम्हाला नोटीस येते ना तेव्हा हे प्रूव्ह करणं खूप जास्त अवघड होतं. त्यामुळे खर्च करा नाही असं नाही, पण तो थोडा लिमिटमध्ये करा. आउट ऑफ द वे जाऊन खूप जास्त खर्च दाखवू नका. ओके, एक फास्ट आन्सर द्यायचंय. जेव्हा बॅलन्स शीट असं म्हटल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिला शब्द कुठला येतो? बॅलन्स शीट ऑडिटेड आहे का नाही. ओके, कारण ऑडिटेड बॅलन्स शीटला जेवढं महत्व आहे तेवढं अनऑडिटेडला नाहीये. त्यामुळे ती बॅलन्स शीट ही ऑडिटेडच हवी आणि अनऑडिटेड बॅलन्स शीटला ऑथेंटिकेशन नाहीये. त्यामुळे ती ऑडिटेड बॅलन्स शीट हेच पटकन डोक्यात येतं. एखाद्याने वेळेवर कर भरला नाही यासाठी सर्वात मजेदार सबब कोणती दिली? मला माहितीच नव्हतं. लोक कितीतरी मला माहितीच नव्हतं. मला वाटलं की फॉर्म 16 मिळालाय त्याच्यात त्यांनी भरलं असेल, पण तुम्हाला इतरही आता कसं आहे ना, जसं आपण पूर्वी 26 AS वरनं डाउनलोड करायचो आणि आपल्याला TDS कळत होता, तसं आता गव्हर्नमेंटनी अॅन्युअल इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणून एक हे आलंय की ज्याच्यात तुम्हाला तुमचं पॅन, आधार कार्ड, तुमचे बँक अकाउंट, तुमचं सगळं लिंक केलेलं आहे. सो तुमच्या माहितीच्या आधी गव्हर्नमेंटपर्यंत डेटा, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत डेटा पोहोचलेला असतो की तुम्ही काय काय ट्रान्झॅक्शन केले वर्षभरात. मग ते म्युच्युअल फंडचे रिडेम्पशन असो किंवा शेअर्स ट्रान्झॅक्शन असो, परचेस सेल असो, कॅपिटल गेन्स असो, हे सगळं तिथे त्यांना इन्कम टॅक्स वाल्यांना कळत असतं. आणि मग पूर्वी कसं लोकांना बरेच असं करायचं की बँक एकच दाखवायचे जी सॅलरीसाठी आहे ती, किंवा बाकीच्या नको कशाला, मग FD कशाला दाखवायला पाहिजे असं. पण आता तो डेटा पोहोचलेला आहे आणि सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला टॅक्स लायबिलिटी येणारच आहे. सो मला माहिती नव्हतं, हा एक्सक्यूज अजिबातच उपयोगाचा नाही. पॅन कार्ड मुळे प्रत्येक ट्रान्झॅक्शन तुमच्या गव्हर्नमेंट पर्यंत जाते. सो तुम्ही सांगू शकत नाही की ही एंट्री माझी नाहीये किंवा मी गेलीच नाही, असं शक्यच नाही. सो शेवटचा आणि मजेदार प्रश्न,
जर तुम्हाला टॅक्स सेशन मध्ये इमोजी निवडायचे असेल तर तुम्ही कोणते 3 इमोजी निवडा? एक तर अँग्री फेस वाला इमोजी, कारण आजकाल बऱ्याच लोकांना बरंच ज्ञान मिळायला लागलेलं आहे, त्यामुळे मग ते आम्ही एखादा गोष्ट सांगितली की ते काउंटर करतात आम्हाला, आणि मग आम्हाला असं होतं की अरे आम्हाला माहिती आहे ना ह्याच्यात तुम्ही स्वतःच डोकं का चालवता. एक फ्रस्ट्रेटेड इमोजी आणि असं डोक्याला हात लावलेला इमोजी जो असतो ना तो की अरे काय म्हणजे असं होतं. खूप सुंदर. तुम्हाला भेटून, तुम्हाला इथे बोलून खूप आम्हाला आनंद झालाय. ह्या होत्या अनुराधा परांजपे मॅम, ज्यांनी खूप सुंदर इन्फॉर्मेशन दिली टॅक्सेशन आणि फायनान्शियल सर्व्हिसेस बद्दल. तर मॅम तुमचं खरंच मनापासून धन्यवाद. तुम्ही आज इथं आलात आणि आम्हाला एवढी व्हॅल्युएबल माहिती दिली. नक्कीच मॅम, तुम्हालाही धन्यवाद, कारण तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं आणि माझं थोडंसं जे काही थोडंसं नॉलेज आहे ते मी थोडंसं शेअर करू शकले. त्याच्यामुळे जर लोकांना फायदा झाला तर मला नक्कीच आनंद होईल. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू.